नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 29 चे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज दिनांक 10 जानेवारी रोजी भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 9:30 वाजता पवननगर स्टेडियम ग्राउंड येथून या रॅलीस प्रारंभ झालाय। ही प्रचार रॅली पवननगर स्टेडियम, पवननगर स्टॉप, मनसाराम प्लायवूड, आर पाटील गिरणी, मर्चंट बँक, उत्तम नगर, मटन मार्केट, राजरत्न गार्डन, महाकाली चौक असा मार्गक्रमण करत सेवा मेडिकल व सुषमा ट्रेडर समोर समारोपास पोहोचली। रॅली दरम्यान भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पक्षाच्या विकास कामांचा आढावा घेत नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला। रॅलीनंतर स्थानिक नागरिकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नागरिकांनी प्रभागातील समस्या विकासाची अपेक्षा मांडल्या। प्रभाग क्रमांक 29 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार दीपक सुधाकर बडगुजर, योगिता वहिनी अपूर्व हिरे, छाया दिलीप देवांग आणि भूषण सुरेश राणे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत विकास, पारदर्शक कारभार व मूलभूत सुविधांच्या मजबूतीचा निर्धार व्यक्त केलाय। या भव्य प्रचार रॅलीला प्रभागातील कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाल्याचं चित्र दिसून येत आहे। प्रभाग क्रमांक 29 मधून आम्ही भारतीय जनता पार्टीचे चारही अधिकृत उमेदवार अ गटाचे दीपक भाऊ बडगुजर, ब गटाचे मी योगिता अपूर्व हिरे, क गटाची छायाताई देवांग आणि ड गटाचे भूषण भाऊ राणे आज सगळीकडनं रॅली काढलेली आहे आणि अतिशय सुंदररित्या आम्हाला प्रतिसाद मिळतोय। निरीक्षण केले जात आहे। मतदारांना एवढीच विनंती करते की 15 तारखेला सगळ्यांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे हे दिसतं सगळीकडे आणि 16 तारखेला ते नक्कीच आमच्या भारतीय जनता पार्टीवर गुलाल करणार आहे। मतदारांचे कोणते प्रश्न आपण जवळजवळ 5 ते 6 महिन्यापासून मी आपल्या मतदारसंघात सेवकांनी बऱ्याचशा दूर केल्या, पण ज्या काही राहिलेल्या आहेत त्यामध्ये पाण्याच्या समस्या असतील, वेळेच्या समस्या असतील किंवा लाईटच्या असतील, रस्त्याच्या असतील, याच्यावर नक्कीच आम्ही सगळे मिळून भर देणार आहोत आणि महानगरपालिकेत या समस्यांसाठी भांडणार आहोत, आवाज उठवणार आहोत। येत्या 15 तारखेला सगळ्यांनी छानपैकी आम्हाला पाठिंबा हे देणारच आहात आणि 16 तारखेला भारतीय जनता पार्टीवर नक्कीच गुलाल उधळणार आहे। आजच्या महारॅलीचा उत्साह बघता 15 तारखेला सर्व भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 29च्या उमेदवारांचा विजय मला निश्चित वाटतोय। मतदारांचे ड्रेनेजचे प्रश्न आहे, रस्त्याचे प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत। ते सर्व प्रश्न येत्या काळात आम्ही चारही जण एकमताने, एक दिलाने सोडवल्याशिवाय राहणार नाही। मतदारांचा कौल काय आपल्या बाजूने? मतदारांचा कौल 100% आमच्या बाजूने। जवळपास आम्ही 10,000च्या पुढच्या लीडने विजयी होऊ असा विश्वास वाटतो आम्हाला। ब्युरो रिपोर्ट, LB न्यूज, नाशिक।